गोवा बीच. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. हळूहळू म्हणता तर हां, साबण तिकडे ठेवलेले आहेत वॉशरूममध्ये. मी ठेवलाय बघ माझा साबण या समोरच्या. तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर आपण आहोत गोव्यामध्ये. आत्तापर्यंतचे ब्लॉग तुम्ही बघितलात आणि मित्रांनो, मन भरून येतं आहे सर्वांना. एक आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची खुश खबर आहे की आपला फायनली यूट्यूबचं जे आपण मेहनत करतोय सक्सेसफुल झालं आहे आणि आपला गुगल ॲडसेन्स पिन आला आहे फायनली. पण मी आहे गोव्याला आणि पप्पांनी तो मुंबईला रिसीव केला. तर लवकरच आपण मुंबईला गेल्यावरती गुगल ॲडसेन्स पिन आपल्या हातात घेऊ. पप्पांनी वगैरे रिसीव केला आहे. तर आपल्याला पिन टाकायचं आहे. तर सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. सर्वांना खूप खूप थँक्यू. तुमच्या सपोर्टमुळे हे सर्व शक्य झालं आहे आणि फायनली आपला गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे. खूप मगाशी खाली नाश्ता करायला गेलो होतो तेव्हा दादानी मला फोटो दाखवला. मी प्रॉपर माझं नेट चालत नाही आहे आणि इकडचं वायफायसुद्धा थोडं बंद झालं आहे पण नेटवर्क इंटरनेट चालू नाही आहे त्याचं. तर खूप भारी वाटलं फोटो बघितला आणि फायनली जसं लोकांचे पिन येतात तसं आपलासुद्धा फायनली मेहनत सक्सेसफुल झाली आहे. तर आता मुंबईला जाऊन त्याची प्रोसिजरसुद्धा करायची आहे. तर आता गोव्याला आहे. तुम्हाला बोललो होतं की रूम टूर वगैरे करणार आहे, मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. तर आता आपण रूम टूर करूया. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता बाहेर स्पीकर तर चालू आहे पण तोपर्यंत आपण रूममधला टूर करून घेऊ. त्यानंतर अख्खा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्या विलाच्या गेटवरती आलो आहे आणि इथे मस्त फोटोशूट चालू आहे जयदादाचा. तर हाय सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपला गुगल ॲडसेन्स पिन आला आजच. तर आता तुम्हाला होम टूर करवतो, पूर्ण विलाचं शूट दाखवतो. तर असं काहीचं विला आहे आपला. हा एंट्रन्स आहे, इथे गेट आहे आणि आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय सीन. सूर्या काही ते उभा आहेत मस्तपैकी. जेवणाची मॅनेजमेंट वगैरे सकाळपासून जोरदार चालू आहे. सूर्या बाय, अरे काय लावलं डोक्यात? अरे भाई ते हे लावले, कारवीर लावून बसलो. तर हा इथे त्यांचा ओहो हे बघा, कडक भाई. इथे मस्तपैकी डायनिंग टेबल आहे, जेवणाची सोय आहे. पण इथे कोण जेवलेच नाही. क्या बोलताय चोगले? बस अभी उठ के आया लगता है, सुबह से दिख रहा नहीं था. तर हा एक रूम आणि त्यानंतर इकडे एक रूम. कुठे कुठे जाऊ ना माझं मलाच समजत नाही आहे. हा बघा, हा इथे एक रूम आहे. हा बघा, हा असा रूम आहे इकडचा आणि इकडच्या रूमचं हे वॉशरूम असं काहीसं मोठं. हा बाहेरचा गेट आहे आणि हे बघा वॉशरूम, एवढं मोठं वॉशरूम आहे. आणि तुम्हाला समोरचा रूम पण दाखवतो. हा बघा, इथून आपण आतमध्ये गेलेलो ह्या रूममध्ये. आता इकडनं या रूममध्ये. हा बघा, मजबूत कडक रूम आहेत. आणि आता आपण वर जाणार आहोत. हा हे बघा, इथून वर जाऊया. ओहो बुलेट. आता आपण आलोय वरती फ्लोअरवर आणि हा इथे एक रूम. लाईटी बिटी बंद करून गेले होत. बटणं कुठे आहेत? हा अजून असतील बटणं, मला माहिती नाही. हा एक रूम कडक. पोरांनी सध्या अतरून सगळे वाकडे तिकडे करून टाकलेली आहेत. तर आता जाऊया आता दुसऱ्या रूमकडे. आणि या साईडला आहे आपला किचन. जेवणाची जोरदार तयारी चालू आहे. हे काय आहे सावंत? मच्छी. ओहो बांगडा. इकडे काय आहे? ओहो प्रॉन्स. सावतामाळी प्रॉन्स. आपला फ्रीज आहे, फ्रीज खोलून नाही दाखवणार. काय नाही, संपलं सगळं. हे बघा
अच्छा सही आहे. तर आता आपण जाऊया वरती. खालचं सगळं झालंय. तिथे एक रूम फक्त वरती होता आणि या फ्रीजमध्ये अच्छा सोडे होत. मसाला कालचा बार्बिक्यूचा खराब झाला. आता वरती जाऊया. हा बघा हा नको आधी वरती जाऊन येऊया. सगळे रूम दाखवूया मग आपण बाहेरचा पॅसेज दाखवूया. तयारी जोरदार चालू आहे कसली तरी. लय जोरात घसो कोरडो झालो आहे बघा. आता आपण वरती आलोय आणि हा इथे एक असा रूम आहे मिररवाला कडक. आतमध्ये जाऊया. सगळीकडे अंधार. पोरांनी सगळ्या बंद करून ठेवलेली आहे बघा. क्लास यार क्लास. खूप सर्वजण खुश आहेत कारण की आपल्याला रूम एकदम तुफानवाला भेटलाय. ह्या रूम मधून म्हणजे इकडे ना जास्तीत जास्त असं बुलबुलैया टाईप आहे. इकडचा हा बाथरूम आणि इकडे आलो हा रूम. आता तुम्ही बघितलात इकडनं आलो की हा तर बाई फोटोशूटसाठी फुल फॉर्म मध्ये आहे रूम. एकदम मॉडल फोटोशूट. ऑलरेडी फोटोशूट चालू आहे. पुरा बंद कर लाईट. ही लाईट लाव ना. पुरा बंद कर ना. तर कडक हाय रूम आहे. बंद कर दे. हे बघा ए सगळं अंधार केलास. आलो 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 राहू दे. आणि हा एक रूम कडक वाला. वापस आ गया भाई. वापस मिल गए. थैंक यू. हा एक रूम. इथून पण एक रूम जातो ना. आमच्यात लक्षात नाही मित्रांनो एवढे सारे रूम हा आहेत. बाथरूम आहे. इथून आहे. आता तो लॉक आहे. खोलूया. हा बघा हा एक रूम. भाई कुठून कुठून फिरतोय. जिकडून तिकडून रूमचे गेट आहेत. हा एक रूम आहे मस्त पैकी. तर आता आपण सगळे रूम इथले वरचे दाखवलेत आणि आता हा गार्डन स्पेस आहे बघा. ये क्या हो रहा है. हे काय आहे. हेलो हेलो. अच्छा तुतुर पुतुर चालू आहे कॉल पे. हा बघा मस्त पैकी असा व्ह्यू आहे. माडाची झाडं आहेत आणि आता खाली जाऊया. गाणी चालू आहेत यार. आले लुचन. फोटोशूट चालू आहे. गाणी चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज चेंज करून दाखवावं लागतंय. हा बघा इथले अजून 2 रूम बाकी आहेत भाई. हा हे बघा इकडे अजून 2 रूम बाकी आहेत. राहिले विसरूनच गेलो. हा बघा हा एक रूम आहे. अरे बापरे काय काय सुगत घातले चोगले फुल. वायफाय काय सोडत नाही चालत आहे ना. आणि इकडे एक रूम आहे. हा बघा इधर मामा अकेले रूम में सब भाग गए. हाँ आणि इकडे ज्यूस बनवतायत मॉकटेल ज्यूस. आणि या 2 रूमचा इथे एक वॉशरूम आहे. हा बघा कडक. इथे असं काय ओपन स्पेस आहे. तर खूप भारी वाटतंय. सगळे खुश आहेत. मजबूतवाला रूम आपल्याला भेटला आणि फायनली बुक झाला. आता बघू स्विमिंग पूलमध्ये आपण अजून गेलो नाही. आता प्लॅनिंग आहे. हा रात्रीपासून स्विमिंग पूलमध्येच आहे. तर आपण इथून जाणार आहोत आता बीचवर. बीचवरून आल्यावरती फक्त स्विमिंग पूल जरा आम्हाला छोटा पडला व्हिडिओमध्ये फोटो. अरे इकडे एक रूम आहे भाई. टाळा लावला कोणी. अच्छा ड्रायव्हरनी. इकडे एक रूम आहे बघा. ड्रायव्हर आणि आचारीची रूम. ती पण रूम एक नंबर ऑसम. तर इथून आपण जाणार आहे बीचवरती. तर आता डायरेक्ट त्यावेळेला भेटू. तर आता बघू इथे वरती पण टेरेस आहे. हाय बच्ची आत दाखवता. हा दिसलं. तर मग आता डायरेक्ट आपण बीचवर जाताना भेटूया. मित्रांनो मी तुम्हाला बोललो की बीचवर जाणार आहे पण जेवून बिवून झाल्यानंतर बीचवर जाणार आहे. तर आता आलो जेवायला मस्तपैकी. हे बघा हा बांगडा फ्राय भात आणि हा तिथे ना डाळ आहे. पण मी माशाचा सार सेपरेट घेऊन आलो कारण की मग गोडी ड्रायव्हरवर नॉनव्हेज नाही जमणार. त्यामुळे हा असा विषय केला आहे. तर या जेवायला या. बाहेर तिकडे स्पीकर वाजतोय म्हणून मी शूट घेत नाही आहे. आता जेवूया आणि नंतर बघू पुढचं प्लॅनिंग काय होतंय. आपण चाललो होतो आता बीचवरती मस्तपैकी फुल टवका फोटोशूट फॉर्म मध्ये चाललंय एकदम. चला आपण निघालोय. हे काही समुद्रात न जाणारी माणसं आहेत. आपण समुद्रात जाणार. चला निघूया. हे मोठे आहे काय कपडे बिपडे घालून निघतोय. चला रूम पहिल्यांदा असे पद्धतशीर शिस्तीमध्ये ठेवलेत पब्लिकने कारण की आपल्याकडे रूम खूप होते. 9 रूम होते त्यामुळे
ओके मध्ये राहिले. जर कमी रूम असते ना तर भाई पब्लिक नाही येईल. ए जायचंय आपल्याला, झोपायचं नाही. नाही येत आहे तू? खतरनाक फोटोशूट चालू आहे. भाई हे भारी आहे रे, एक नंबर आहे भाई. चला आपण निघतोय बीच वरती. कधीपासून तुम्हाला सांगतो आपण चाललो पण पोरं काय तयारच होत नाहीत पटापट. हा बता दिका कडक 7 करोड भाई, लाजवाब. तर असा काहीसा आपला विलाच्या बाहेरचा स्पेस आहे आणि ही आपली बस. तर तुम्हाला काकांना भेटवतो. हे काकांचे भाऊ आहेत. हे एक भाऊ आहेत काकांचे. आणि काका तुमची बस पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9004164613. हां, तर कुठे पण तुम्हाला जायचं असेल ना काकांना नक्की कॉन्टॅक्ट करा. एक नंबर सर्व्हिस आहे, व्यवस्थित प्रॉपर आणि रायडिंग बाईक ओके, कायच विषय नाही. तर आपण पोचलोय बीचवरती. खाली जाऊया आणि बघूया काय मजा. फुल भाई खतरनाक विषय. मुंबईचा जू बीच. नाव वी आर ॲट मुंबई जू. मुंबईचा जू बीच. गोव्याचा जू आहे. खतरनाक विषय आहे भाई. भाई फोटोशूट काय संपतच नाही हा दोघांचा पण. रूम मधून आल्यापासून नुसते फोटोशूट चालू आहे. आपण चाललोय आता पाण्यामध्ये. भारी एक नंबर. आपण पण कपडे चेंज करू आणि येऊया. कडक. पोरं कुठे आहेत? पाण्यात कोण नाही गेलं अजून. आणि आता आपण जाणार मस्तपैकी एन्जॉय पाण्यामध्ये, फुल फॉर्म मध्ये भाई. गोवा बीच. कडक. कपडे चेंजिंग चालू आहे. तर चला जाऊया. तर भाई फुल मजा केली आहे. आणि आता डीजे नाईट चालू झालंय. आता आपण जाणार आपल्या रूमवर. पाण्यामधून सगळेजण बाहेर आले फॉर्ममध्ये. हा तर आपण पण निघूया आता. गाणी चालू आहेत, कॉपीराईटचा विषय नको. तर चला. तर बीचवरून बाहेर आलो. नाईटला गोवा बघा काय क्लास दिसतो. लाईट्स सगळीकडे लाईट्स. आणि आता आपण चाललोय रूमवर. उघडूच फिरतोय मी. रूमवर चाललोय. डायरेक्ट रूमवर जाऊन भेटूया. फायनली किरण पण इलो मुंबईसून. एवढीशीच बॅग आणलं. बस झाली तेवढी. आणि किती चला. तर मित्रांनो तिकडनं आलोय रूमवरती. आम्ही सगळीच पोरं नाही आली. अर्धी पोरं आली आणि अर्धी पोरं थांबलेत, पबवरती गेलेत. पबमध्ये आम्हाला नव्हतं जायचं म्हणून आम्ही आलो आणि बसलोय रूममध्ये. टी व्ही लावतोय पण नो सिग्नल. काय बसलाय भाई फुल टाइम. ऑफिस रूम है हमारा. ऑफिस रूम फुल ऑफिस रूम आहे भाई. हे आपले अंकल. तर बसलोय. माहिती नाही ब्लर झाली. तर बघू आता पुढे काय. आता जेवणाला चिकन राईस आहे, पुन्हा काय बिर्याणी काहीतरी बनवत आहेत. तर तोपर्यंत टाइमपास सोशल मीडिया. तर मित्रांनो आपण आलोय, म्हणजे पोरं सगळे आली आहेत रूमवर आणि आता जेवणाला आहे आपल्याबरोबर. अरे गाणी चालू आहे तिकडे. कुठे होते? चिकन. सुरा का काय जेवण आहे? चिकन आणि डाळ. बघूया. आपल्याला तर डाळ बरोबर चिकन जमणार नाही. आपण चिकनच खाऊ. आणि सगळी पब्लिक जेवायला बसली आहे मस्तपैकी. बघू काय विषय आहे. आपण रूममध्ये जाऊ. आपला वेळ नाही झालाय जेवायचा. तर बघूया. इथे आपला आचार्य अंकल सगळे गायब आहेत भाई. ए राहुल भाई, स्लो मोशन मध्ये व्हिडिओ चालू होता तिकडचा, डिलीट केला. आता काय. धन्यवाद. तुझ्या मनासारखं झालं. धन्यवाद. तर आपण पण आता चला तोंड हातपाय वगैरे धुवून घेऊ. आपण पण आलो ना त्यानंतर मग भाई आपल्या हॉलमध्ये बसूनच राहिलेलो कंटिन्यू. टी व्ही लावलेला थोडा वेळ. नो सिग्नल आल्यानंतर मग भाई बंद करून टाकला आणि बसूनच राहिलेलो. तर मग
आता आपण जाणार जेवायला, आपण पण जेवायला जाऊया. जेवायला मस्तपैकी चिकन आहे आणि राईस, डाळ पण आहे, पण आपण चिकन बरोबर डाळ नाही खाऊ शकतो. The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर डायरेक्ट ब्लॉग दुसऱ्या दिवशी परत शूट करायला सुरुवात केली आहे, कारण की काल आपल्याला स्टोरेजचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तर मग ते कसं करून हा एक नंबर, तर कसं करून ॲडजस्टमेंट करून ते हँडल केलं सगळं व्यवस्थित. आणि संकेतकडे अर्धे व्हिडिओज मी शेअर केले आणि मग थांबून राहिलो. आणि आता परत दुसऱ्या दिवशीच करतो बोललो मग डायरेक्ट शूट. आणि आता तुम्हाला भेटतो आहे. तर आज आपला शेवटचा दिवस गोव्यामधला आणि आपल्याला जायचं आहे आता मुंबईला. चेकआउट आहे आपला. तर उठलो, अजून पोरं सगळी काय उठली नाहीत. सूर्या का आलेले उठवलं आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, आंघोळ वगैरे झाली आहे. आता जातो आहे आपण खाली नाश्ता करायला. तुम्हाला नाश्ता दाखवतो. बुर्जी आणि ब्रेड काय पाव काहीतरी आहे. तर चला डायरेक्ट खाली जाऊया आणि नाश्त्याला भेटू. तर या मित्रांनो नाश्ता करायला सावतामाळी. सावन बनतो पोट दुखता. तर नाश्ता वगैरे करू. अरे मोठे आंघोळ बिंघोळ करून वा. तर चला आपण पण नाश्ता करूया. मस्त ब्रेड आहे, ब्रेड गोव्यातलं ब्रेड. तर नाश्ता करू आणि बघू पुढे काय विषय होतोय. ओ भाई नींद हो गया क्या? नहीं हुआ, सोया ही लेट तो. अरे कोरला नाव तुझं काळजावरी, मी चाकर मानी तू चंद्राची परी, असं काहीतरी आहे ना. भाई दुपारच्या जेवणाची तयारी पण सुरू झाली आहे. बघा बिर्याणीचा विषय. तर अजून पोरं सगळीच उठलेली नाही आहे. ते रूम शोधतोय तुझा. निघालोय मुंबईला जायला. म्हणजे अगोदर बस आपली गोव्यामध्ये फिरणार आहेत. बघू, माझं आणि अदिताचं प्लॅनिंग आहे की आम्ही बसने नाही जात, आम्ही ट्रेनने जाऊ. कारण की भाई बसचा प्रवास आता नाही जमणार, येतानाच थकलो. तर पब्लिक जातील फिरायला. माझा आणि अदिताचं प्लॅन आहे की आम्ही गोव्यात न फिरता ट्रेनने निघू आत्ताच, किंवा बसमधून थोडं फिरणार, चर्चला वगैरे जायचं आहे तिकडे जाऊ आणि मग त्यानंतर मुंबईला निघू. पण आता आदित्य बोलतोय की भाई आत्ता जाऊया का. तर बघू काय विषय होतो आहे. आपण नाही म्हणता फायनली आलोच चर्चकडे. शॉपिंग तर बघू, आतमध्ये जाऊ, थोडंसं एक्सप्लोर करू आणि आपण मुंबईला निघायला मोकळे. तर अजूनपर्यंत इकडेच आहे आम्ही. बसनीच पणजीला जाऊ, पणजीवरून मडगावला जाऊ. तर बघूया कसा प्रवास होईल पुढे. तर असा काहीसा आपला गोव्यातला ब्लॉग होता. आणि ब्लॉग थोडं लेट पोस्ट होतोय कारण की स्टोरेज प्रॉब्लेम होत राहतोय. तर मग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला गोवा दौरा संपला, आता परत सगळे आपापल्या लाईनला लागतील. तर हां काय नाही, मी शोधतोय पोरं आहेत की नाही लीडर. तर मग असा काहीचा ब्लॉग होता. आता ब्लॉग लांबवूया नको, संपवूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.